तर मनोज जरांगेंच्या आंदोलनावरूनच बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। एकोपा तोडायचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे असा आरोप त्यांनी आता केलेला आहे। सरकारनं राजकीय खेळी करू नये कोणासोबत। समाजामध्ये जी काही एकोपा होता तो व्यवस्थित त्याला तोडण्याचं काम सरकार सध्या करत आहे। कुठलेही कोणी आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा। कोणी असो, पुन्हा उद्या ओबीसीचं असेल, धनगर समाजाचं असेल, मराठ्यांचं असेल किंवा आधी कोणाच्या शेतकऱ्याचं असेल, मजुरांचं असेल, आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला एक मोठा शस्त्र आहे। आपण पाहतोय आता बच्चू कडूंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। एकोपा तोडायचं काम सरकार करतंय असा आरोप चक्क बच्चू कडूंनी सरकारवर केलेला आहे। एकोपा तोडायचं काम सुरू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच हे वक्तव्य बच्चू कडूंनी केल्याचं पाहायला मिळतंय। सरकारनं आंदोलन लोकशाहीने केलं होतं, मात्र सरकार आता हे तोडायचा प्रयत्न करतंय, माणसांमधला एकोपा तोडायचा प्रयत्न करतंय असं स्पष्ट विधान बच्चू कडूंनी केलेलं आहे। खरं तर सरकारवर त्यांनी हा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।